काय म्हणतात महाराज तुकोबर आहे. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका विशेष सेवीन किंवा गेहीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलेल्या अभंगातून देहूनिवासी संत श्रेष्ठ असणारे देहूनिवासी जगद्गुरु तुकोबारायांच्या संतपर प्रकरणातला हा अभंग आहे. तुकोबारायांनी प्रथम चरणातून आपल्या जीवनातलं विश्वासाचं ठिकाण प्रतिपादन केलंय की माझा विश्वास, माझी श्रद्धा. सकारात्मक भाषेमध्ये सांगितलं तुकोबारायांनी. कुणावरती विश्वास ठेवला? कुणाच्या पायावरती? संताची पायी. नुसताच विश्वास ठेवला का? विश्वासही ठेवला आणि दास्यत्वही. सर्व भावे दास झालो त्यांचा. का झालो? तेची माझे हित करीते कधीतरी, करीते सकळ. सतत सदा सर्व काळ हित. हित करतात म्हणजे काय करतात? लग्न होत नसलं तर आपल्या दृष्टिकोनात हित होणं म्हणजे काय? आता तुम्हाला नाही पण तुमच्या पोराला बायको पाहिजे का नाही? तुम्हाला हित कशात वाटतं? सावता महाराजांनी हित केलं. आपल्या पोराला म्हणजे बायको मिळाली की आपल्याला वाटतं महाराजांनी हित. मला सांगा, बायको मिळणं म्हणजे हित आहे का? मुलगा होणं म्हणजे हित आहे का? सरपंच पद मिळणं म्हणजे हित आहे का? हित करतात संत, हितच करतात. पण हित करतात म्हणजे काय करतात? मटका लावतात का? त्याच्यासाठी महाराजांनी फोड करून सांगितलं, जेने हा गोपाळ कृपा करी. भगवंताला कृपा करायला लावतात महाराज. अजून काय करतात? भागलिया मज. जसा माणूस प्रपंचात शिनला जातो तसा परमार्थात सुद्धा शिनला जातो. कुठवर देव देव करायचा. बरोबर आहे की नाही? जर फळच मिळत नसेल तर माणसाच्या मनामध्ये शंका निर्माण होते का नाही? संशय निर्माण होतो का नाही? चतुर्थी कुठवर करता माता भगिनीनो? गणपती बाप्पा जोपर्यंत पावत. बरोबर का? एकदा पावला की तसा माणूस परमार्थात जर शिनला तर संत काय करतात? भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे. मग एवढे उपकार संतांचे माझ्यावरती आहेत, मग आपणही काहीतरी देणं लागतो का नाही? सगळं सावता महाराजाकडूनच घेतलं पाहिजे असं आहे का? आपणही काहीतरी महाराजांना दिलं पाहिजे का नाही? मग महाराज म्हणतात मी काय देईन? तू का म्हणे शेष. शेष म्हणजे काय? भाग. भाग म्हणजे काय? प्रसाद. प्रसाद म्हणजे काय? तुमच्या दृष्टिकोनातून प्रसाद म्हणजे काय? तुम्ही आता कीर्तनाला येताना जेवण करून आला का प्रसाद घेऊन आला? आई बापाची शपथ आहे, खरं सांगा. प्रसाद घेतला का जेवण केलं? तुम्ही सगळे प्रसाद घ्यायला आलात का जेवण करायला आलात? 36 वर्ष झालं तुम्ही प्रसाद घ्यायला येत आहेत का जेवण करायला येत आहेत? हा ना पलटी. आता हा ना की पलटी. प्रसाद वेगळा, जेवण वेगळं. प्रसाद हा थोडासा असतो पण पोट भरलं जातं. सत्यनारायणचा प्रसाद खाता का नाही? पोट भरून खाता का थोडासाच खाता? प्रसाद किती असतो? थोडासा असतो. थोड्या प्रसादामध्ये सुद्धा पोट भरलं जातं. आता तुम्ही येताना थोडं खाऊन आलाय का थोडंसं खाऊन आलाय? काय करून आलाय? म्हणजे तुम्ही प्रसाद घेतला नाही, तुम्ही काय केले? जेवण केलंय.
मग आता तुकाराम महाराज या ठिकाणी तुका म्हणे शेष, शेष म्हणजे भाग, भाग म्हणजे प्रसाद घेईन म्हणतात. म्हणजे कोणता प्रसाद घेणार आहे, तुकोबारांनी कोणता घेतला ह्याचा विचार आपल्याला 2-4 तासात करायचा आणि आपली सेवा विठाल संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. ही सेवा कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञातच आहे. वैराग्य शिरोमणी असणारे संत श्रेष्ठ, ज्यांनी आपल्या प्रपंचातून परमार्थ कसा करावा ह्याचा आदर्शवत दाखला आपल्या जगाला दिला. प्रपंच सोडला का महाराजांनी? प्रपंच केला महाराज, पण प्रपंच करत असताना नुसता प्रपंचच केला का? कसा केला प्रपंच? कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला, सावत्याने सावत्याने केला मळा. हे सगळ्याला पाठातलंय, बरोबर आहे. कांदा मुळा भाजी, लसूण मिरची कोथिंबिरी, म्हणजे ज्यांनी प्रपंचातून परमार्थ कसा, परमोच्च स्थान कसं, देवापर्यंत कसं पोचायचं हे ज्यांनी शिकवलं ते म्हणजे संत श्रेष्ठ सावता महाराज. संसारामध्ये राहून परमार्थाची प्राप्ती कशी करावी हे ज्ञानोबरांच्या समकालीन असणारे. म्हणून ज्ञानोबरांनी एक प्रमाण दिलंय, संसार करायला सगळ्यांनीच सांगितला, पण करत असताना संसार कसा करायला सांगितला. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला, पाण्यात नाव असावं का नावेत पाणी असावं बाळांनो? साधा प्रश्न विचारला मी तुम्हाला, मराठी येतं ना तुम्हाला? पाण्यात नाव का नावेत पाणी? पाण्यात नाव असावी, पण नावेत पाणी काय होतं? काय काय होतं? बुडती का नाही? बरोबर. आता तुमच्याकडे येतो, बरोबर आहे. देहात संसार असावा का संसारात देहात असावा? मला काय वाटलं आज नुसतं खावलं, आपलं खरं उत्तर द्यायचंय आपल्याला. आता 36 वर्षाची कस लागणार आहे, बघू काय काय खाल्लंय तुम्ही. पाण्यात नाव असावी, पण नावेत पाणी नसावं, बरोबर. देह संसारात असावा, देह संसारात असावा, पण संसार आपलं कसं होतंय? बोला की मग आपली नाव असनी संसारी जी वेगो करे, वेद शास्त्र उभारे वाय सदा, वेद शास्त्र उभारे वाय सदा, वेद शास्त्र उभारे वाय सदा. असो संसारी जी वेगो करे, वेद शास्त्र उभारे वाय Oh
स्वतः जगले आणि आपल्यालाही शिकवलं असे सावता महाराजांचा समाधी उत्सव महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आरण आणि 2 नंबरला आपलं गाव. बरोबर आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आरणला श्रीफळ हंडी होती. आता त्याबरोबर आपल्याही गावामध्ये त्याची तयारी चालू आहे आणि महाराष्ट्रात 2 नंबरला आपलं नाव यावं हीच आपण सावता महाराजांच्या चरणी विनंती करणार. गेली 36 वर्ष झालं, म्हणजे 3 तपपूर्ती झाली आहे. 4थ्या तपाला वाटचाल चालू आहे. आपण महाराजांना एकच विनंती करणार आहे, जास्त विनंती करणार नाही, जास्त मागायचं सुद्धा नाही आपल्याला. आपण थोडं मागणार आहे. सावता महाराजांना विनंती करणार आहे, आपण साष्टांग दंडवत घालणार आहे आपण की महाराज अजून एक 5 तप आमची सेवा चालू राहावी आणि या 5व्या तपाला मला सेवा. तुम्हाला काय वाटलं तुमच्यासाठी ठेव आणलोय? पण 5व्या तपाला सुद्धा 5वं तप म्हणजे किती मागितलं आपण बाबा? 5 तप म्हणजे किती? 12 पंचे जास्त मागितलं का? 5 तप. अजून ही सेवा चालू राहावी याच्याही पुढे जाऊन मी सांगेल, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या निमगावची सेवा बंद पडणार नाही. हीच मी पांडुरंगाच्या चरणी, पांडुरंगाचा प्रसादच घेऊन आलेलो आहे. मी माझं परम भाग्य समजतो. पण तुमचा जरा हाप मूड झालाय, कारण तुम्ही खायला आलता जामन. बरोबर आहे का नाही? जामन म्हणजे कुणाला ऐकायला आलता तुम्ही? सासूबा. तुमच्या भाषेत सांगू का तुम्हाला? तुमच्या घरी जर जावा येणार तुम्हाला जर कळलं, आजीबाई जावा येणार हे कळणार आहे, 8 दिवस आधी तुम्ही तयारी चालू असते. बरोबर आहे? 8 दिवस आपण म्हशीला पाणी सुद्धा पाजत नाही. बरोबर आहे का नाही? का तर जावायमध्ये कुसूर, सेवेमध्ये कुठं कसूर पडू नये आणि एकदम जावायच्या जागेवर जावायचा भाव दिसावा. गोड वाटतं का तुम्हाला? जावायच्या जागी जर जावायचा भाव आला तर कसं वाटतं? कसं वाटतं. पण चेहऱ्यावर आणता का तुम्ही? कारण तो कोण असतो? जावायचा भाऊ असतो. बरोबर आहे का नाही? तुम्ही सगळे ढोक महाराजासाठी आला होता का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणजे रामासाठी आला, पण भेटला कोण तुम्हाला? विठ्ठल भेटला का नाही? म्हणजे सामान्य गोष्ट आहे का ही? आमचे हरिभक्त परायण राम महाराज अभंग यांचा फोन आला. म्हणले महाराज अशी अशी सेवा आहे. मी म्हणलं अचानकच तरुण मंडळ झाले. म्हणले परमपूज्य ढोक महाराजांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं, ते येऊ न शकल्यामुळं आपल्या सावता महाराज प्रतिष्ठानच्या वतीने, आपल्या भोसले परिवाराच्या वतीने राम महाराजांचा फोन आला. म्हणले महाराज अशी अशी सेवा. म्हणलं राम महाराजाचं माझं जवळचं म्हणजे मित्राचं नातं, मैत्रीचं नातं आहे. त्यामुळं त्यांनी सांगावं, त्या रामाने सांगावं, ह्या विठोबानं ऐकावं. म्हणून त्यांच्या आज्ञेनं यथामथे यथावकाश भगवान परमात्मा जशी सेवा करून घेईल तद्वत ते सेवा महाराजांच्या चरणी लीन करायची. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून तुकोबरायांनी आपल्या विश्वासाचं ठिकाण प्रतिपादन केलंय. आता माझा तुम्हाला सगळ्यांना सवाल आहे, जीवनामध्ये बाळांनो भाकरीला किंमत आहे का? भाकरी पाहिजे का विश्वास पाहिजे? एका वाक्यात उत्तर द्या. दोन्ही डगरीवर हात ठेवायचा नाही. भाकरी का विश्वास? जीवनामध्ये गरज कशाची आहे, भाकरीची का विश्वासाची? माझी भाषा कळत नाही का तुम्हाला? कानडीने केला भराटा. असं काय होतंय का? नवीन लग्न झालं आणि पहिल्यांदा सासरवाडीला जोड गेली. गेले, सणवार केला, निघाले. पण नवऱ्याला काही कळत नव्हतं, कारण कर्नाटकातली बायको होती आणि गडी कुठला होता? महाराष्ट्रातला होता. त्यामुळे त्याला वाटलं की आपल्याला काय कळायचं नाही, सुधारायचं नाही. बायकोला सांगितले, बघ तू माझ्याबरोबर एक वारीला चल माझ्याबरोबर, म्हणजे मी चुकणार नाही. बायको बी हुशार होती. बायको म्हणली चला. दोघंही निघाले. कुठं? माहेरला यायला, म्हणजे आपल्या घरला, महाराष्ट्रात यायला. कुठून निघाले? सासरवाडीतून निघाले. कोण कोण निघाले? नवरा आणि बायको. दोघंही एका सीटवरती बसले. मग नवऱ्याला जरा कुतूहल वाटलं.
की आपण जर यदा कदाचित कधी एकटं आलं तर आपल्याला कळावं, माहिती असावं, म्हणून त्यानं आपलं पहिलं ठेशन आलं की बायकोला विचारलं, अगं हे गाव कोणतं? पहिलं ठेशन आलं की हे गाव कोणतं? तिनं म्हणलं येनेंद्रे. यानं खिशातला पेन काढला, डायरी काढली, पहिलं ठेशन येनेंद्रे. दुसरं ठेशन आलं, बायकोनं नवऱ्यानं विचारलं, काय विचारलं? हे गाव कोणतं? हिनं परत विचारलं, येनेंद्रे. याला वाटलं धाकटी हिंगणी, थोरली हिंगणी. बरोबर आहे की नाही? आपल्याकडे 2 गाव असतात का नाही, बुद्रुक. बरोबर आहे. तसं 2 नंबरला बुद्रुक येनेंद्रे केलं. तिसरं स्टेशन आलं. तिसऱ्या स्टेशनला नवऱ्याने विचारलं, काय विचारलं बाळा? हे गाव कोणतं? बायकोनं परत काय उत्तर दिलं? येनेंद्रे. येनेंद्रे म्हणलं की ह्याच्यातला महाराष्ट्र जागा झाला. म्हणला आधी सांगायला काय झालं? आता ही काय म्हणत होती, हा काय म्हणत होता? इथं कुणाला येतंय का नाही तर माझंच उघड पडायचं. ही काय, हा काय म्हणत होता? हे गाव कोणतं? आणि ही काय म्हणत होती? मला काय म्हणता, मला काय म्हणता म्हणून ते विचारत होती. ही काय म्हणत होत? कानडीने केला तसं तर माझं होत नाही ना. मग मी तुम्हाला साधा प्रश्न केला, जीवनामध्ये भाकरीची गरज आहे का विश्वासाची गरज आहे? कशाची गरज आहे? बरं जाऊ द्या, सप्त्यामध्ये विचारतो मी तुम्हाला. सप्त्यामध्ये एक वेळेस कीर्तन नसलं तरी चालल, हरिपाठ नसला तरी चालल, काकड नसला तरी चालल. सगळं कळते मग मला कशाला बोलवलं? मी अजून पुढचं बोलायचं होतं. मला सांगा की सकाळ संध्याकाळ दुपार काय पाहिजे? जीवनामध्ये भाकरी का विश्वास? सांगा ना. जीवनामध्ये गरज विश्वास. आता मला सांगा, तुम्ही जीवन जगत असताना गरज विश्वासाची आहे का भाकरीची आहे? आपलं जीवन भाकरीसाठी चाललंय का विश्वासासाठी चाललंय? रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काढ, रक्ताचं पाणी माणूस भाकरी मिळवण्यासाठी करतो का विश्वास कमवण्यासाठी करतो? काय करण्यासाठी? भाकरी. मग मला कशाला बोलवले? काय भाकरी मिळत नव्हती काय तुम्हाला? सांगा ना. जीवनामध्ये भाकरी का विश्वास? एका वाक्यात उत्तर द्या. भाकरी का विश्वास? नाही मी पुढे जाणार नाही. 12 जरी वाजले तरी अध्यक्ष तुमच्या सांगतो. तुम्ही जरी असला माझ्या, तुम्हाला वाटलं अध्यक्ष बसलो म्हणजे घाबरणार नाही, मी दत्ता मामाचा जवळचा आहे. नादच करू नका तुम्ही. ज्याला जे पाहिजे ते आहे रे. मारुती महाराज तुम्ही साथीला असल्यावर ह्यांना काय पाहिजे? मारुती आहेत माझ्या बरोबर. सांगायचं तात्पर्य, जीवनामध्ये एक वेळेस भाकरी नसली तरी चालेल. विश्वास असेल तर भाकरी आल्याशिवाय राहत नाही. रात्री झोपायच्या आधी आपल्याला माहिती असतं उद्या भाकरी आहे, म्हणून आपण निवांत झोपतो. मग कमवायचं काय? विश्वास. आणि प्रत्येकाजवळ विश्वास नाही असं एकही व्यक्ती आपल्या कीर्तनाला आलेला नाही. प्रत्येक जणाचा विश्वास आहे. आणि प्रत्येक जणाला जर विचारलं, महाराज काय झालं हो तुमच्या विश्वास? महाराज मी विश्वास ठेवला हो, मी माझ्या आईवरती विश्वास ठेवला, मी माझ्या बापावरती विश्वास ठेवला, महाराज मी माझ्या भावावरती विश्वास ठेवला, पण विश्वासानं काय कापला? सगळ्याचा अनुभव आहे का नाही? विश्वास नाही असं कोणीही आहे का? प्रत्येक जणाचा विश्वास आहे. आजूबाजूला बसलेल्या सगळ्यांचा विश्वास आहे का नाही? कुणाचा बापावरती असेल, कुणाचा सासऱ्यावरती असेल. बरोबर आहे का नाही? आपल्या बापावरती नाही तर तिच्या बापावरती म्हणजे सासऱ्यावरती. बरोबर आहे का नाही? सांगायचं तात्पर्य, विश्वास नाही असं एकही व्यक्ती आपल्या जगतामध्ये नाही महाराज. फक्त विश्वासघात आपल्या झाल्याशिवाय राहत नाही. का तर कुणावरती विश्वास ठेवावा हे ह्या जातीला न कळल्यामुळं आपला विश्वासघात होतो. म्हणून आपला विश्वासघात होऊ नये म्हणून आपल्या जगासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व
आदर्श जीवन ज्याने जगले, वैराग्याचे पुतळे असणारे जगद्गुरु तुकोबारायांनी आपला स्वतःचा एका साधकानं प्रश्न केला, महाराज तुमचा विश्वास कुणावरती आहे? महाराजांनी एका वाक्यात उत्तर दिलं, मी जगाचं सांगणार नाही, मी देवाचं सांगणार नाही, मला बाकीच्याचं देणं घेणं नाही, पण माझ्या स्वतःचा जर विश्वास जर बघायचा असेल तर माझ्या अभंगाच्या प्रथम संतांची पायी संतांची संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. साधकानं तुकोबारायांना प्रश्न केला, महाराज तुमचा विश्वास कुणावरती आहे? बाकीच्याच जाऊ द्या. मग तुकोबारायांना वाटलं आपण जर ह्याला चुकीचं जर उत्तर दिलं तर ह्याचं आयुष्याची बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्याचं आयुष्य बर्बाद होऊ नये आणि आपला विश्वास महाराजांनी सकारात्मक भाषामध्ये वापरलाय, संताची पायी. आता महाराजांनी संतांच्याच पायावरती विश्वास का ठेवला याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. आता महाराजांचा विश्वास देवावरती नव्हता का? होता का नव्हता? होता का नव्हता? होता. मग प्रमाण बदलायचं का? मग प्रमाण काय दिलंय तुकोबाराने? संताची आहे म्हणलं का देवाची आहे म्हणलं? मग मी तुम्हाला प्रश्न काय केलाय? तुकोबाराचा विश्वास देवावरती होता का नव्हता? होता का नव्हता? मग प्रमाण बदलायचं का? देवाचे पायी करायचं का? महाराज ती अक्षर नव्हती दे का ब्रह्म साम्राज्य दीपिका? ती अक्षर सामान्य नाहीत महाराज. एक अक्षर म्हणजे एक ब्रह्म आहे. ती अक्षर नव्हती देखा, म्हणून त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. मग संताचे पायी म्हणताना देवाचे पायी म्हणजे तुकोबा. बरं मला सांगा, देव तुकाराम महाराजांना देव किती आवडत होता? आपल्याला जेवढी बायको आवडती तेवढा? तुम्हाला जेवढा जावाई आवडतो तेवढा? सांगा की तुम्हाला जावाई किती आवडतो? खरं सांगायचं बरं का, खरं सांगायचं. किती आवडतो? देव जास्त आवडतो का जावाई जास्त आवडतो? हा, जावायला फोन लावेल मी, आजीबाई मला सांगायचं. तुकोबारांच्या अनेक प्रमाणच आपण बघून घेऊयात. तुकोबारांचा नात्याचा विचार करा. मला सांगा, तुकाराम महाराजांना देव किती आवडत होता? ज्ञानोबारांचं एक प्रमाण सांगतो तुम्हाला. तुझी आन वाहीन गा देवराया
तुझी ज्ञानोबाऱ्यांच्या प्रमाणे मला ज्ञानोबाऱ्यांना देव किती आवडत होता जीवापेक्षा बहु आवडती जीवा. आवडताना सुद्धा देवच आवडत होता. बरं तुकोबरायचं देवाचं नात्याचा विचार करा. विठ्ठल माय, विठ्ठल बाप, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. सकळही गोत माझे पंढरीशी जाण आणि बाप रुक्मा देऊर विठ्ठलाची आण घेऊन सांगितलं महाराज. आवडताना देव, देवच आवडतो. बरोबर आहे. किती आवडतो? जीवापेक्षा. नातं सर्वश्रेष्ठ देवाचं. विश्वास ठेवताना तुकाराम महाराजांनी देवावरती का ठेवला नाही? एवढं नातं जीवापेक्षा आवडतो का ना देव? मग विश्वासाचं ठिकाण सांगताना तुकोबारांनी देवाचे पायी ना म्हणता संतांचे पायी का म्हटलं? याचं उत्तर आहे 36 वर्षात मिळालेलं आपल्याला. 36 वर्ष झालं आपण देवाची सेवा न करता संतांची सेवा का करतोय? कळलं पाहिजे महाराज आपल्याला. कहा गए तो कहा नाही, क्याला येतो कुछ भी नाही. काय उपयोग आहे त्याचा? सध्या ती फॅड निघाले महाराज. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला ह्यांना हाफ मॅड केले, तुम्हाला फुल मॅड केले. बरोबर आहे का नाही? तुम्हाला फुकट केले आणि ह्यांना अर्ध केले. बरोबर का नाही? ऊत आला पंढरपूरला. बिगर पावसाचा पूर येतोय ती येतोय. परत अजून बायका 21 बायका आणि गडी किती? ती वाचतो पुढच्या टोकाला. ते मागच्या बाईला माहिती नसतं कुठं जायचंय. गंगूबाई कुठं? गंगूबाई कहा गया तुम कहा नाही, क्याला येतो? मला सांगा नाही. मग काय उपयोग आहे? 36 वर्षात जर आम्हाला आम्ही कशासाठी अरे का सावता महाराजाचं आम्हाला ध्यान करायचंय? का समाधी सोहळा साजरा करायचा आहे? अरे समाधी सोहळे साजरे होतात कुणाचे? कळलं पाहिजे महाराज. सामान्य लोकांचं घातलं जातं ते श्राद्ध घातलं जातं. पुण्यवानाची पुण्यतिथी केली जाते, देवाची जयंती केली जाते आणि संतांचा समाधी सोहळा साजरा केला जातोय. समाधी सोहळा सावता महाराजांचा. कळलं पाहिजे महाराज आपल्याला कुठं चाललोय, आपण कशासाठी चाललोय. गंगूबाई गेली म्हणून ठकूबाई जाऊन उपयोग असा परमार्थ होत नसतो महाराज. आता मला बी मंदिरात जाताना तिथे एक प्राणी आहे बघा. कोणता प्राणी आहे ते? कुत्र? ससा? हो मला जरा ऐकायला येत नाही बाळा. काय आहे तिथं? कुठल्याही मंदिरामध्ये कुठला प्राणी असतो? का असतो बाबा? तुम्ही त्याच्या पाया पडता का नाही? खरं सांगा ना, पाया पडता का नाही तुम्ही? कशासाठी असतं का असो? देवाला आवडतं म्हणून का? सांगा ना. कासवच देवाच्या दारात का असतं? हा? पीछे आगे ढकल मेरे को क्या मालूम. काय माहित नसतं महाराज. चोर जातो चोरी करायला. मारुती महाराज आता आलंय तर घायला, तर मग आता जरा चोर असतो चोरी करायला जातो. चोरी करताना त्या मालकाला कळतं आपल्या घरात चोर शिरलेत. हाबक खाऊन मरतो. टेन्शनच मरतो ती. आणि कारण की ज्याच्या घरी चोर चोरी करायला जातात ते असतं मुस्लिम समाजाचं घर. 4 चोर असतात. अरे म्हणले आपण करायला गेलो, एक होऊन बसलं माकड.
करायला गेलो तो गणपती. आता काय करायचं? मग त्यात एक हुशार चोर असतो. तो म्हणतो काळजी करू नका, मी इथंच थांबा. एका जोडीदाराला घेतं, पड दिशी जातं त्या कब्रस्थानात, ती पिंजरा आणतं. पिंजरा असतो बरोबर आहे, आपल्याकडे ताटी बांधते आणि त्यांच्यात काय असतो? पिंजरा असतो. ती दोघं जण पिंजरा घेऊन येतात, त्याला ती उचलते, टाकते त्याच्यामध्ये पिंजऱ्यात, त्याच्यावरनं चादर असते, चौघ जण असते, ते चौघ जण खांदा देतात. आता गंमत सांगू का? आपल्यात मेल्यानंतर लोकांना सांगावं लागतं विठ्ठल वासुदेव चौरे मेलाय या म्हणून सांगावं लागतं का नाही? तसं मुस्लिम समाजामध्ये सांगायची गरज, ते समोर दिसलं की पडदिशी जाते आणि खांदा देतात. तसं ती मुस्लिमांची जाळी होती सगळी. पडदिशी गेले महाराज, त्यांना काय माहित, मला कोणतरी मुसलमान वारलाय म्हणून पडदिशी गेले. पहिला माणूस आला, त्यानं पहिल्या चोराला खांदा दिला की पहिला चोर घरी, दुसरा चोर घरी, चारी चोर घरी. ती मड गेलं स्मशानभूमीमध्ये. मग तिथं पाणी पाजताना सगळेजण एकामेकाला म्हणायला लागले, भाई अंदर कोण है? मेरे को क्या मालूम, पीछे से आया आगे ढकल्या, पीछे से आया आगे ढकल्या, मेरे को क्या मालूम. तसं देवाच्या दारात कासव, गंगूबाई पाया पडली म्हणून ठंगूबाई. उपयोग आहे का? कालच्या आषाढीवर राहिला 36 लाख लोक आले होते. मग मला बी जरा पौर्णिमेला जावं वाटलं म्हणून गेलो मी पौर्णिमेला. ते फेऱ्या मारून खाली त्या कानोपात्रापासून खाली उतरलो आणि खाली उतरलो कानोपात्रापासून खाली की तिथं एक मोठं दरवाजा आहे. त्या दरवाजाला होतं कुलूप. मी ते गेलो आणि मी त्या कुलपाच्या पाया पडलो. कुलपाच्या पाया पडलेलो. बघितलं कोणी? मारुती महाराजांना बघितलं. आपले विठ्ठल महाराज आहेत. पाया कुठं पडलेत? कुलपाच्या. ज्या अर्थी महाराज पाया पडलेत त्या अर्थी इथं मोठा देव आहे. म्हणून त्यांनी बी त्यांच्या हातात होता बुक्का, घेतला बुक्का आणि लावला. कशाला? कुलपाला. आणि हे बघितलं आमच्या चोपदारानं. लगा म्हणला महाराज पाया पडतेत, पकवाजा बुक्का लावते. मग त्यांच्याकडे होता हार, घेतला हार आणि घातला. कशाला? पीछे से आया. परमार्थ करायचा ना, जाणून करा. सासूबाई निघाली कीर्तनाला म्हणून सुनबाई नो येऊ नका. कशासाठी कीर्तनाला जायचंय? का जायचंय? सासूबाई का जाते? अभ्यास करा. अरे ते कासव आपल्याला सांगत असत. ते कासव, त्याच्याकडे 2 गुण आहेत कासवाकडं. देवाच्या दारात कासवच का असतं सांगतो तुम्हाला. त्या कासवाकडे 2 गुण आहेत. पहिला गुण, जिथं पाय पाहिजे असेल तिथं ती पाय बाहेर काढतो, आणि जिथं पायाचा उपयोग नाही ती काय करतं? हात घेत. बरोबर. मग ते आपल्याला सांगत असतं, बाबांनो आपल्याला देवानं हातपाय दिलेत, पण जिथं चालवायचे तिथंच चालवा. हातपाय घेऊन जर तुम्ही देवाकडं, मी एक सरपंच आहे, मी एक आमदार आहे, मी एक महाराज आहे म्हणून जर तुम्ही गेला, हे पाय आहेत आपल्याला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार रूपी पाय आवरा आणि मग देवाकडे जावा. हे कासव सांगत असतं. पीछेचा है आगे ढकल, मेरे को क्या मालूम. दुसरा गुण आहे कासवाचा. त्या कासविनीचं लेकरू दूध कसं पितं? आपण कसं पेलो? आपण आईला दूध पिऊनच मोठं झालोय. बरोबर. आईचं दूध पिऊनच आपण मोठं झालोय. कारण आपण रडायला लागलो की आपल्या आईला कळतं लेकराला भूक लागली आहे. पण कासविनीला सांगायची गरज नाही. त्या कासविनीला स्तनच नाहीत. मग ती पाचती कशी आहे? फक्त लेकराची आठवण करते. इकडे लेकरानं आठवण केली की हिला पाना फुटतो. जसे कासवीन आपल्या लेकराचं पोट भरते, नजरेमध्ये ठेवते आपल्या लेकराला, तसं देवाला विनंती करायची असते, देवा कासवाच्या दृष्टीप्रमाणे ह्या लेकरावरती सुद्धा तुझी नजर असू दे.
पोट भरल्याशिवाय राहणार नाही, म्हणून कासवाच्या पाया पडायचं असतं. तसं तुकोबर आहे म्हणतात म्हणून विश्वास. अरे का संतांच्या पायावरती विश्वास ठेवायचा आहे? कशासाठी ठेवायचा आहे? का संतांवरती ठेवायचा आहे? तुकोबरांचं एवढं नातं श्रेष्ठ असताना सुद्धा देवाचे पायी न म्हणता संताचेच पायी का म्हटलं? ह्याचा उलगडा आपल्याला करायचा. एकदा भजन करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या वरती विश्वास का ठेवला तुकोबराने? याचा उलगडा आपल्याला करायचा आहे. का देवावरती ठेवला नाही तुकोबराने? एवढं नातं श्रेष्ठ असताना, जीवापेक्षा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, जीवापेक्षाही तुकोबरांना देव जास्त आवडत असताना, सर्वश्रेष्ठ नातं असताना सुद्धा तुकोबराने देवाचे पायी न म्हणता संताचे पायी का म्हटलं असेल? जसं जवळच्या माणसाच्या खोडी एकामेकाला माहिती असतात, बरोबर आहे की नाही? तुमच्या इंदापूर तालुक्यात काय महाराज लोक नव्हती का? पण तुम्हाला माहिती आहे ही महाराज होय किती पाण्यात. जसे एका जवळच्या एकामेकाचे गुणदोष आपल्याला माहिती असतात, बरोबर आहे की नाही? तसं देवाची खोड तुकाराम महाराजांना माहिती होती आणि महाराजाची खोड देवाला माहिती होती. तुम्ही म्हणताल महाराज तुकाराम महाराजाला खोड असू शकेल, पण देवाला खोड? हो, देवाला सुद्धा एक खोड आहे. तुम्ही म्हणताल कशाची खोड आहे? त्याला सांगू का? त्याला आवडतो. भक्त आवडतात का अभक्त आवडतात? देव भक्ताचं कल्याण करतो का सगळ्याचं कल्याण करतो? माझ्या प्रश्नाचं उत्तर नीट द्या. देव सगळ्याचं कल्याण करतो का भक्ताचं कल्याण करतो? आता कालच्या वारीला 36 लाख लोक होते, बरोबर आहे? मग 36 लाख लोकांचं कल्याण केलं का देवाने? सगळ्याचं कल्याण केलं नाही. मग कुणाचं कल्याण केलं? देवानं सांगितलं मी सगळ्यावर कल्याण करत नाही, मी वाट बघतो. पण कुणाची वाट पाये उभा भेटी वाट पाये
36 लाख लोकांची वाट बघत नाही, वाट पाहे उभा भेटीची आवडी. मग तुम्ही म्हणताल महाराज आम्ही सगळे देव भक्त वारीला पंढरपूरला गेले म्हणजे सगळे भक्तच असतील, असं आहे का? वारीला सगळे येणारे हौसे गौसे नवसे, बरोबर आहे का नाही? काय हौसानं चला गाड्या हौसानं वारी करायचे, काय नवसानं देवा तेवढा सुनाचा पाळणा हालू दे, मी 5 वाऱ्या करते, बरोबर आहे का नाही? नवसे गौसे म्हणजे काय गबाळ बिबाळ, हौसे नवसे गौसे. मग सगळ्याची वाट बघत नाही देव. तुकाराम महाराजांनी दुसरं प्रमाण देतो. तुका म्हणे आयसे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे, त्याची चक्रपाणी वाट पण त्याची बघतो. तुका म्हणे आयसे अर्थ ज्याचे म्हणे लागला टकळा पंढरीचा. कुणाची वाट बघतो? संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला, जावे पंढरीसी आवड त्याची चक्रपाणी वाट पाहे. म्हणजे देवाची खोड सांगतो. देव सगळ्याचं कल्याण करत नाही. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. त्याला जो शरण गेला त्याचाच कल्याण, त्याच्या भावाचं कल्याण नाही, त्याच्या बापाचं कल्याण नाही, त्याच्या आईचं कल्याण नाही. जो शरण गेलाय ना त्याला त्याच कल्याण करतो. म्हणजे देवाची खोड आहे महाराज. देव सगळ्याचं कल्याण करत नाही. पण माझ्या ज्ञानोबरायांकडे गेल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात का तू माळ्याचा आहे तुझं कल्याण होईल, तू ब्राह्मणाचा आहे तुझं कल्याण होईल. कोणत्याही संतांनी जातीपातीमध्ये परमार्थ अडकवला नाही. ज्ञानोबरायांचं प्रमाण सांगतो तुम्हाला. यारे यारे लहान थोर याती फलते नारी करावा विचार. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दूषिते न पाहे याती देव फक्त आपल्या भक्ताचं कल्याण करतो, इतरांचं कल्याण करत नाही. उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. महाभारतात चला, महाभारतामध्ये चला. महाभारतामध्ये दुर्योधन माहित नाही त्यांना हात वर करा. दुर्योधन माहित नाही त्यांना हात वर करा. एक सुद्धा हात वर आला नाही. म्हणजे दुर्योधन सगळ्याला
हा, दुर्योधनाचं डिजिटल लावलंय का तुमच्या गावात? हा, फेसबुकला पोस्ट आहे का? इंस्टाग्राम वरती काय पोस्ट आहे का? हा, व्हॉट्सअपला काय मेसेज आहे का तुम्हाला? पारायण केलं का तुम्ही दुर्योधनाचं? माहिती कसा झाला सांगा ना, माहिती कसा काय झाला? दुर्योधन कुणाला म्हणायचं बाबा? हे कळलं की लक्षात येतंय. दुर्योधन कुणाला म्हणायचं? माझं तेही माझं आणि तुझं तेही माझं, या जातीचं नाव. आणि असली माणसं कुणापासून मोजायची? बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारू का ताई? तुमचं पोरग नापास झाल्यावर तुम्हाला वाईट वाटतं का जावचं पोरग पास झाल्यावर वाईट वाटतं? खरं सांगायचं, खरं सांगायचं. सांगा की, तुम्हाला वाईट कधी वाटतं? तुमचं पोरग नापास झाल्यावर? हा हा हा, नाही नाही, तुमचं पोरग नापास झालं की पोरग येतं रडत रडत, आई आई मी नापास झालो. ती मी म्हणता जाऊ दे, तुझ्या तर बापानं कुठं दिवा लावलाय, आमची काढून तुम्ही. बरोबर आहे का नाही? आणि 10च मिनिटामध्ये तुमच्या कानावर बातमी येते, तुमच्या जावचं एकुलतं एक पोरग 1 नंबरनं पास झालं, पोटातला गोळा. कुठं चालला? अरे दुर्योधन म्हणजे नावाचं नाही महाराज, दुर्योधन म्हणजे वृत्ती आहे. ही वृत्ती कशाची झाली? तुमचं द्या सोडून तुमच्याकडे येतो. परवा एक मित्र मारुती महाराज गाठ पडला, जुना दोस्त होता, आला तसा गळ्यातच पडला. महाराज म्हणलं काय झालं? बाप मिळाला का? नाही. मग आई मिळाली का? नाही. मग तर लयच रडायला लागलं. मग काय मिळालं? अरे म्हणलं सांग, भाऊ मिळाला का? बहीण मिळाली का? म्हणलं बायको मिली का? म्हणलं नाही. अरे म्हणलं रडायला काय झालं? महाराज लय वाटतो. अरे म्हणलं काय दरोडा पडला का? म्हणलं मग झालं काय? काय नुकसान झालं काय? म्हणलं झालं काय? काय नाही हो म्हणला महाराज, माझ्या शेजाऱ्यानं बोर घेतलं म्हणला आणि त्याला हत्तीच्या सोंड सारखं पाणी लागलं. ह्याच्या दुःखाला कारण काय घडलं? हा, शेजाऱ्याला पाणी लागलं की ह्याच्या पोटातला गोळा. ह्याला काय म्हणायचं? मी अभंग सोडून बाहेर न जाणारा, मी त्या जातीतला नाही. 7वी पिढी माझी ह्या परमार्थात. तुमच्या समोर उभारलोय ना, माझ्या आजोबांनी माझ्या पंजोबांनी सांगून देह ठेवलाय, त्या परंपरेतला आहे. त्यामुळं त्या दुसऱ्या वाटेला न जाणार आहे मी. याचा धरीन अभिमान. वाडवडिलांनी शिळ तुकडं खाऊन पण परमार्थच केला. त्यांच्या जीवावर महाराज आज आम्हाला या गादीवरती उभारायची ताकद मला त्या आई वडिलांच्या सेवेत आहे. मला विषयांतर करायचं नाही, मला मुद्दा सांगायचा आहे. दुर्योधन माहिती आहे सगळ्याला. कशामुळे माहिती आहे? तर दुर्योधन नावाची वृत्ती आहे. माझं तेही माझं, तुझं तेही माझं, याचं नाव दुर्योधन. आणि त्या दुर्योधनाला डोळे झाले. कुणाला डोळे झाले? मग एक साधा प्रश्न विचारतो, डोळे ह्या पार्टीला होतात का ह्या पार्टीला होतात? वाईट अर्थ काढू नका, मी सरळ प्रश्न विचारतोय तुम्हाला. डोळे म्हणजे काय माता भगिनीनो? अंतर्मनातली इच्छा बाहेर प्रगट करणं म्हणजे डोळे. बरोबर आहे का नाही? मग आता डोळे तुम्हाला होतात का आम्हाला होतात? तुम्हाला होतात. बरोबर आहे. बरं, तुम्हाला डोळे कधी होतात का कधीतरीच होतात? मी का फोड करतोय मला समजून सांगायचंय, या लेकराला सुद्धा कळलं पाहिजे. आईला डोळे कधी होतात? मी जर आईच्या पोटात असलो तरच आईला, म्हणजे प्रसूती कालातच मातेला डोळे आहेत, इतर कालामध्ये डोळे होत नाहीत. आता तुमच्या डोळ्यांना मर्यादा आहेत. तुमच्या डोळ्यांना मर्यादा आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त काय खावडतं? मिरची. ते खडे ते धान्य निवडताना काय निघतं त्यातनं? माझ्या मुलाच्या टायमाला मी माझ्या मंडळीला विचारलं होतं, तुला काय खाऊ वाटतं? ती म्हणजे गोपीचंद. मला नंतर कळलं, मी रोज गण लावायला रोज एक गोपीचंद घ्यायचो, रोज गायब व्हायचा. मला वाटायचं कुठं जातोय.
18 किलो गोपीचंद संपला होता. मला पटवून द्यायचंय तुम्हाला. यांच्या डोळ्याचा विषय सोडा, यांना मर्यादा आहेत. आपल्याला डोळे होत नाहीत का? होतात का नाही? आता सरपंच पद कुणाला मिळू वाटते? शेजाऱ्याला काम तुम्हाला? निमगाव केतकीचं सरपंच पद कुणाला मिळू वाटतंय? हा, प्रत्येकाला मला मिळू वाटतंय का नाही? म्हणजे तुम्हाला इच्छा होते का नाही? अरे त्यांच्या इच्छा आकांक्षाला मर्यादा आहेत. आपल्याला महाराज हे डोळेच आहेत. कुणाला आमदार व्हावं वाटतंय, कुणाला खासदार व्हावं वाटतंय, कुणाला सरपंच व्हावं वाटतंय, कुणाला अध्यक्ष व्हावं वाटतंय. तुम्ही जर मला विचारलं महाराज तुम्हाला काय वाटतंय, मला सुद्धा महाराज व्हावं वाटतंय. तुम्ही म्हणताल महाराज दिसायला महाराज असून काय उपयोग आहे? बरोबर आहे का? मला महाराज व्हावं वाटतंय. मला तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही मला महाराज कशामुळे व्हावं वाटतंय? मला महाराज व्हावं वाटतंय, पण कुणासारखं व्हावं वाटतंय सांगू का? इंदोरीकरासारखं. तुम्ही म्हणताल महाराज मारुती महाराज तुम्ही मला म्हणताल इंदोरीकराच्या तुमच्यात काय फरक आहे? ती बी धोतर घालते, शर्ट घालते, कंबर बांधते, उलटा का फेटा घालते. बरोबर आहे का नाही? तुमच्यातून त्याच्यात बदल कशात आहे? आमची वर्षाची कीर्तनं, आमची वर्षाची कीर्तनं आणि गड्याची रोज किती हाणता येते? लय आती होते. 3 धारा 4 लय होते हो. 3 धारा 3. एक कीर्तन केवढ्याला आहे त्याचं? हे ती तुमच्याकडेच राहू द्या, नाही तर आज काय तर त्याचा उठू अजिबात नाव काढू नका. मग विचार करा, मला महाराज व्हावं वाटते कुणासारखं? म्हणजे मला सुद्धा डोळे, तसं दुर्योधनाला डोळे झाले. ऐका, दुर्योधनाला डोळे झाले कशाचे? त्याला अमर व्हायचे डोळे झाले. अमर व्हायचे डोळे, मारायला नको म्हणला. मग ठीक आहे, विचार केला स्वतः, पण त्याला काय डोकं बुद्धी त्याला साथ दिली नाही. मला चला आता आपल्या गुरुकडे जाऊ. त्याचे 3 गुरु, भीष्माचार्य, कृपाचार्य आणि द्रोणाचार्य. समोर अधिष्ठानावरती तिघही बसले होते. हा गेला तसा साष्टांग दंडवत घातला. दंडवत घातला की तिघांनी ओळखलं काय पाहिजे दुर्योधना. कारण ह्या तिघांनाही माहिती होतं ही बेन ज्या अर्थी पाया पडले त्या अर्थी काहीतरी मागायला आलंय. मग तुला काय पाहिजे ते? मला अमरपद पाहिजे. अरे आमचीच गॅरंटी नाही, आणतच नाही तर पौर्यात येईल का? आमचीच गॅरंटी नाही. पण एक सांगू का म्हणली तुला जर अमरपद पाहिजे असेल, अमर व्हायचं औषध पाहिजे असेल, तर या जगतामध्ये एकच मेडिकल आहे, ते म्हणजे धर्मराजाच. धर्मराज म्हणजे पांडवांचा थोरला भाऊ. बरोबर? धर्मराज म्हणजे संतांचा. बरोबर आहे? म्हणजे या जगतामध्ये एकच मेडिकल आहे, त्याच मेडिकलमध्ये अमर व्हायचं औषध आहे. ह्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तुम्हाला लाज वाटते का? 5 दिवस झालं युद्ध चालू आहे. तो मला मारायला टपला, मी त्याला मारायला टपलोय, आणि तो मला अमर व्हायचं औषध देईल. दुर्योधना तुला पाहिजे का? त्याच्याशिवाय या जगतामध्ये देवाचा बाप सुद्धा तुला ते औषध देऊ शकत नाही. तुला पाहिजे असेल तर घेऊन जा. कळलं त्याला. गेला संतांच्या दारात. दंडवत घातल्याबरोबर धर्मराजाने विचारलं काय पाहिजे? बोलले अमरपद, औषध पाहिजे. अरे औषध तुझ्याच जवळ आहे, तू माझ्या दारात कशाला आलास? माहित नाही म्हणून आलोय. औषध कुणाजवळ होतं? धर्मराजाजवळ औषध नव्हतं. औषध होतं दुर्योधनाच्या आईजवळ. त्या आईचं नाव काय बाबा? दुर्योधनाच्या आईचं नाव गांधारी. बरोबर? आंधळी होती का आंधळी झाली? कधी? तुम्हाला जर बाळांनो तुम्हाला जर सांगितलं तुमचा नवरा आंधळा आहे, तुम्ही करचाल का? बरोबर?
तिची मैत्रीण महाराज गांधारीची सांगायला गेली, ए गांधारी, ए सखे, ए साजनी, तुझं ज्याच्या बरोबर लग्न ठरले तो आंधळाय ग. त्या मैत्रिणीला वाटलं ही मैत्रीण हिला जाग करावं म्हणजे लग्न मोडेल, पण ती गांधारी होती महाराज, पतिव्रतामध्ये तिचं नाव घेतलं जातं. ती बापाकडे गेली नाही महाराज, तिनं आपला पदर घेतला, टर दिशी फाडला. तिनं त्या सखीला विचारलं, मैत्रिणीला 3 वेळा, ए सखे, माझा नवरा बघत नाही का जग? हो म्हणले बघत नाही. 3 वेळा विचारलं, पट्टी फाडली आणि डोळ्यावरती बांधली. तिच्या डोळ्यामध्ये पावर आली होती, तिला सुद्धा माहिती नव्हती. पण ते औषध होतं माझ्या धर्मराजाकडं, माझ्या संतांकडं, म्हणून संताची आहे पायी. अरे का सावता महाराजांचा समाधी सोहळा साजरा करायचा आहे, कळलं पाहिजे महाराज आम्हाला. आपण पहिल्या चरणातल्या पहिल्या शब्दावरती आहे, अजून पुढे जायचंय महाराज आपल्याला. अजून संतांवरती का ठेवला तुकोबाराने विश्वास? महाराज औषध सांगून रिकामी झाले. फक्त एक काम कर म्हणले दुर्योधना, आईकडे जाताना अंगावरती एकही कपडा ठेवू नको. बघा बरं का, विरोधकांना सुद्धा मुभा दिली इथं. आम्ही आमच्या पार्टीची लोक बघितली नाहीत महाराज इथं. अरे 1 नंबरचा शत्रू होता, आपण बघितलं नाही त्यांना शत्रू म्हणून. माझ्याकडे आलेला धार्मिक आहे, तो एक मुलगा आहे आणि त्याचं कल्याण व्हावं तळमळ होती महाराज धर्मराजाची. म्हणून दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, आईकडे जाताना अंगावरती एकही कपडा ठेवू नको रे, नग्न अवस्थेत जा, नग्न अवस्थेत. ठीक आहे, निघाला महाराज. पण परत त्याच्या लक्षात आलं, दिवसा काय जाता येणार नाही. मग सगळं निमगाव गाव, 35,000 लोकसंख्येचं गाव झोपू दिलं. 35,000 लोक झोपलेले बघितले. मग हा राजा दुर्योधन बाहेर पडला, अंगावरचे सगळे कपडे काढले, नग्न अवस्थेमध्ये लपत 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 शेवटच्या चौकात आला. त्या चौकातून आईच्याच महालात जाणार होता. सगळं जग झोपलेलं होतं, पण एक बाप, कोण जाग होत? आपला बाप जागा होता. त्याला वाटलं ही जर बेनं जर अमर झालं तर निमगाव केतकीमध्ये परत टाळ वाजला नसता. तुमचा विश्वास आहे सगळ्याचा, म्हणून टाळ वाजतोय. 36 वर्ष झालं. महाराज एका ब्राह्मणाचं रूप घेतलं देवानं आणि चौकातच गाठला. तिकडनं ती लपत 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 कावरं बावरं येत होतं ना. कशामुळं? अंग चुरून चुरून येत होतं महाराज. आणि ही देव तिकडनं आलं की म्हातारं, जय हरी दुर्योधना. आता काय कडकडून भेटल काय? मग असे आमचे अध्यक्ष साहेब महाराज, मी त्या कमानीपेक्षा आलेलं कळलं की पळत आले कडकडून, पप्पा. महाराज मान खाली घालून दुर्योधन उभारला. लाज वाटते का तुला राजेश? आणि नग्न अवस्थेत फिरतोयस? काका, मी माझ्या आईकडे चाललोय हो. अरे आईकडे जाताना सुद्धा तू काय दूध पिता पोरगा नाहीस, तुलाही मर्यादा आहेस. मग काय करू म्हणले देवा? काय नाही म्हणले, लज्जारक्षणाची जागा तर झाक. म्हणले मी काय सुद्धा आणलं नाही, लंगोट सुद्धा नाही. बघतो म्हणला माझ्या पिशवीत. आता ही काय टेलर माप घेऊन शिवली असेल काय? त्याच्यात झाडाचा पाला काढला महाराज, एक लंगोट तयार केली आणि कमरेला बांधली. जा म्हणला, आता कुठल्या आईकडे जायचंय त्याच्याकडे जा. गेला महाराज. एक 2-3 वर्षाखाली एक रोग आला होता आपल्या गावात. गावात म्हणजे आपल्या भारतात. काय नाव हो त्याचं? आहे का ध्यानात? आहे का? बायको सुद्धा अशी भाकरी टाकायची. शिवता शिवत केल्या होती, लांब म्हणजे हिवत होतं ना सगळं. मग सगळं लांबूनच होतं महाराज. कोरोना कुणी आणला हो? मोदीनं.
सांगा की भरणे मामाने, हर्षवर्धन भाऊने, कुणी आणला का आपल्या सरपंचाने? आपल्या कर्मामुळे तो दर करून आला होता महाराज. कारण आमचं कर्म असं आहे महाराज, आम्ही बापाला बाप सुद्धा म्हणायला तयार नाहीत. आता जन्मदात्या बापाला सुद्धा आम्ही ओळख द्यायला तयार नाहीत. वृद्धाश्रम काढलेत महाराज. अरे पंढरीच्या पंढरी नगरीमध्ये वृद्धाश्रम निघावं ही शोकांतिका आहे. जगाचा ब्रह्मांडाचा बाप ज्या नगरीचा चालक आहे, मालक आहे, त्याच्या नगरीमध्ये वृद्धाश्रम आहेत. हा ब्रह्मांडाचा बाप कुणा खातर उभा आहे हो? कुणी उभा केलंय त्याला? पुंडलिकरायने. आणि पुंडलिकरायने कुणाची सेवा केली आहे? अजूनही सेवा चालू आहे, म्हणून बाप आपला तिथं उभा आहे. आणि त्याच्या नगरीमध्ये वृद्धाश्रम आहेत. महाराज, आई बापाला फासवणाऱ्या जाती आहेत या कलियुगामध्ये, म्हणून कोरोना आणला. आईला पण फसवलं महाराज दुर्योधनानं. कसं फसवलं ऐका. करुणेने हाक मारली, ए आई! आई पळतच आली, लेकराला गडकडून मिठी मारली. बाळा काय पाहिजे तुला? बाळ म्हणलं, आई मी तुझ्याकडे एक मागणं मागायला आलोय. अरे मी जीव द्यायला, मला जीव नकोय तुझा, फक्त तू वचन दे, मी जे मागेल ते तू द्यावं लागेल. कारण ह्या जातीला माहिती होतं ही जीव देईल, पण कपाळावर डोळ्यावरची पट्टी हे या जातीला माहिती होतं. म्हणून आईला सुद्धा फसवणारी जात आहे. फसवलं महाराज आईला. आणि आईनं वरदान दिलं, माग तुला काय पाहिजे ते. काय नाही आई, डोळ्यावरची पट्टी काढून मला बघ. बाळा मला बघायचा अधिकार नाही रे. तुझे वडील हे जग बघू शकत नाहीत, मला बघायचा अधिकार नाही. आई तू वचन दिलंय आधीच. पुत्र प्रेमासाठी दिलेल्या वचनासाठी डोळ्यावरची पट्टी काढली. नवऱ्याला दिसत नव्हतं म्हणून तिनं पट्टी बांधून घेतली होती. अधिकार बघा, तिच्या डोळ्याची पावर बघा माता भगिनीनो. तिच्या नजरेमध्ये दुसऱ्याला आमर करायची ताकद निर्माण झाली होती. हे आहे नवऱ्याच्या सेवेचं फळ. आणि तुम्ही काय करायला लागलाय? मंदिरातला महादेव पाणी घालू घालू अर्धा करायला लागला, आणि घरातल्या महादेवला लाथताना पाणी दाखवत आहे. दिसत नाही का? तुझ्या बापाच्यानं तुम्हाला ठेवलंय काय? मंदिरातला महादेव पाणी घालू घालू अर्धा केला हिने, आणि नवऱ्याने पाणी बघितले की दिसत नाही का? हिच्या बापा हिला. धर्मराजाकडे ज्या वेळेस दुर्योधन गेला, काय मागितलं त्यानं? अमरपद मागितलं. हा, चुकीचं सांगितलं का? अधर्माचं सांगितलं का? अयोग्य सांगितलं का? त्यांनी धर्माचं उत्तर दिलं. काय दिलं? की तुझ्या आईजवळ औषध आहे, म्हणजे स्वतःला मरण पत्करलं. पण चुकीचं उत्तर दिलं का? अयोग्य उत्तर दिलं का? अधर्माचं उत्तर दिलं का? याला म्हणायचं संत. सावता महाराजांचा समाधी सोहळा का साजरा करायचा? अरे ते स्वतःच कमी, पण आपल्या तुमचा माझा सगळ्याचा उद्धार करायला. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा अवतार तुम्हा धरा या कारण. अरे माझे सावता महाराज, माझे ज्ञानोबा, माझे तुकोबा कुणासाठी आले? जगाच्या कल्याणा. स्वतःला मरण पत्करलं पण चुकीचं उत्तर दिलं नाही, याला म्हणायचं संत. आणि जिभेनं अमर व्हायला निघालं होतं, त्याला खोडा घातला कुणी? याला म्हणायचं देव. म्हणून तुकोबराय म्हणतात, माझा विश्वास देवावरती नाही, पण देव मान्य संताची पायी. विठ्ठल तुकोबरायांनी संतांच्याच पायावरती का विश्वास ठेवला? कारण संतांचा अवतारच आपल्यासाठी. संताची हे पायी. चला पुढं. दुसरं उत्तर, दुसरा प्रश्न. तुकोबरायचा विश्वास आईबापावरती नव्हता का? होता. मग माईबापाची पायी म्हणायचं का? मग नाही. व्यवहारामध्ये आपल्याला दोन बापाचा म्हणल्यानंतर राग येतो बाळा का प्रेम येतं?
राग येतो, बरोबर आहे. मी जर तुम्हाला 2 बापाचं म्हणलं तर तुम्ही माझं थोबाड फोडचाल, बरोबर. पण आपल्या शास्त्राने, आपल्या धर्माने नीट ऐका, आपल्याला 5 बाप सांगितलेत. मोजा. जन्म देणारा, ज्ञान देणारा, अन्न देणारा, भयातून रक्षण करणारा आणि उपनयन संस्कार करणारा. किती झाले बाळा? 5 बाप. मग आई एक कशी असेल? मोजा. राजपत्नी, गुरुपत्नी, राजपत्नी, गुरुपत्नी, भातृपत्नी, गुरुची बायको, राजाची बायको, भावाची बायको. किती झाल्या? सोमाता 4 आणि पत्नी माता म्हणजे आपली सासूबाई, आपली धर्माना आई लागते. किती झाल्या? हे 5 बापही तुकोबराने माहिती होतं आणि 5 माताही तुकोबराने माहिती होतं. पण तुकोबराने मायबापाची उपमा देताना कोणाला दिली? तुम्ही संत माय मायबापावरती सुद्धा विश्वास ठेवला नाही, पण संतांवरती. म्हणून 36 वर्ष झालं तुम्ही काय करताय? संतांचा समाधी सोहळा आहे. फक्त तुमचा गॉगल बदला. तुम्हाला वाटतंय आमच्या जातीचे सावता महाराज, आमच्या जाती नाही, आपल्या जातीचे म्हणा. आयुष्यात जर काही कमी पडलं तर माझ्याकडनं घेऊन जा. कारण काय माहितीये का, आम्ही संत सुद्धा जातीवर वाटून घ्यायला लागलोय. ही शोकांतिक आहे. तुकाराम महाराजांनी फक्त मराठा समाजाचाच उद्धार केला काय? सांगा ना. ज्ञानोबारांनी फक्त ब्राह्मण समाजाचा उद्धार केला काय? सांगा ना. सावता महाराजांनी फक्त माळी समाजाचाच उद्धार केलाय काय? आमच्यासारख्याचा उद्धार केला नाही का? अरे केवढा मोठा आदर्श जीवन ठेवलंय आपल्या समोर त्यांनी. कालच्या वाखरीमध्ये 57 संतांच्या पालख्या आहेत. कालच्या दशमी दिवशी किती पालख्या आहेत? 57 संतांच्या. 2 पालख्या नव्हत्या तिथं. कोणत्या कोणत्या? सावता महाराज आणि दुसरे आमचं बघितलं म्हणा. वा, असावा याचा धरीन अभिमान. मी बी त्यात. ठीक आहे, पण दुसरी पण माहिती पाहिजे आम्हाला. दुसरे आहेत कुरुमुदास. 2 संतांच्या पालख्यात देव पंढरपूरला जात नाहीत. मग किंमत कुणाला आहे? एक सांगू का तुम्हाला? सगळं जग मोदीला ओळखते आता. ओळखतंय का नाही? जग मोदीला ओळखतंय महाराज. कुठल्याही जगात जावा, कुठल्याही देशात जावा. मग किंमत जगाला आहे का मूर्तीला आहे? किंमत कुणाला? मोदीला. बरोबर आहे. मग आपल्याला किंमत येण्यासाठी काय झालं पाहिजे?
अरे जगानं मोदीला ओळखण्यात किंमत नाही, मोदीनं तुम्हाला ओळखलं पाहिजे. एवढ्या 4 लाख लोकांमध्ये म्हणावं लागतं, अध्यक्ष तुम्हीच या इकडं. महाराज परवा मोदी अकलूजला आलते आणि 2 लाख लोक जमली होते आणि माझा एक मित्र गेलता मोदीच्या सभेला आणि ती सभा संपली माझ्याकडे आलो. महाराज म्हणला 2 लाख लोकात मोदी कुणालाच बोलले नाही पण मला बोलले. म्हणले काय बोलले? काय नाही म्हणले, स्टेजवरनं खाली उतर म्हणले. अरे सगळं जग देवाकडे जातंय, सगळं जग देवाकडे जातंय, पण जगाला किंमत नाही रे बाबानो, त्या देवाला किंमत आहे. पण देव ज्याच्याकडे येतोय, तो देव ज्याच्याकडे येतोय त्याला किंमत आहे. देव इच्छिरज शरणाची माती. सावता महाराजाकडं उद्या 8 तारखेला परवा दिवशीच आहे. महाराज तुम्हाला यायचं असेल तर चला, मी त्या दिंडी सोबत असतोय. पंढरपुरातून देवाला घेऊन आरणला येतोय आम्ही, आपण पण यावं. दशमी दिवशी देव निघतात. पहिला मुक्काम रोपळ, दुसरा मुक्काम आष्टीन, तिसरा मुक्काम आरण. 10 तारखेला आरणला पोहोचतात. माहिती असावं म्हणून सांगतोय तुम्हाला. सांगायचं तात्पर्य, देवाकडे जाण्याला किंमत नाही, देव ज्याच्याकडे येतो त्याला किंमत आहे महाराज. म्हणून तुकोबाराय देवावरती विश्वास ठेवायला तयार नाही. तुकोबारायने विश्वास ठेवला, संताची आहे पायी हा माझा विश्वास. ठीक आहे महाराज, आम्हाला कळलं, संतांवरशी विश्वास ठेवला आम्ही. पण आम्ही काय होते सांगतो तुम्हाला, घोडं पेंड कुठं खाते. आम्ही ते संतांचं दास बनायला तयार आहेत का? आता सगळेजण तुम्ही आलाय, सावता महाराजाचं दास व्हावं वाटतंय का मालक व्हावं वाटतंय आम्हाला? तुम्ही सावता महाराजाला काय मागितलं आतापर्यंत? आतापर्यंत तुम्ही मागच्या 36 वर्षामध्ये काय मागितलं? मला सगळ्या जगाचं मालक कर म्हणून मागितलं का मला सगळ्या जगाचं दास कर म्हणून म्हणला तुम्ही? काय म्हणला तुम्ही? मला घराचं मालक कर, मला गावाचं मालक कर, मला देशाचं मालक कर, हेच मागणं मागितलं. पण मुळात आपण असतो मालक असतो का दास असतो? बरं जाऊ दे, आपण आपल्या बायकोचं कोण असतो? ओय कोण असतो? खरं सांगा, खरं सांगा, खरं सांगा, मालक का दास? कोण? मला कोण आबरू घालू नका आपली. कीर्तनापुरतं तर बना मालक. आपण आपल्या बायकोचं चौबदार म्हणलं बाबा मालक. हाय का गॅरंटी कीर्तन संपेपर्यंत? एकच मिनिटात सांगतो. आता नवरा बायको नुकतंच लग्न झालं आणि पहिली दिवाळी आली. आता पहिली दिवाळी कुठं असते? पहिली दिवाळी सासरवाडीला. आमच्या सासरवाडीला आणि तुमच्या माहेरला, बरोबर आहे. आपण आपल्या बायकोचं मालक, बरोबर. दोघंही वाड्यातून बाहेर पडले. कोण कोण? नवरा आणि बायको, बरोबर. नवऱ्याला काय म्हणायचं? मालक. आणि बायकोला काय म्हणायचं? दास, बरोबर. दोघंही बाहेर पडले. दोघंही बाहेर पडले म्हणजे सुटकेस होती. सुटकेस कुणाच्या हातात होती? आता मान खाली घालायच्या नाहीत. आता मान खाली घालायच्या नाहीत. छाती काढून म्हणला होता मी माझ्या बायकोचं. कोण झालं? सुटकेस कुणाच्या हातात? ते तुमच्याकडे वज वाहणाऱ्याला काय म्हणते तू? स्टँडवरच्या ते वज वाहणाऱ्याला. मग वज कुणाच्या हातात? बर मला सांगा, सुटकेसचा विचार करा अध्यक्ष, सुटकेसचा विचार करा. 90% मटेरियल कुणाचं? कारण माहेरला जायचं म्हणल्यानंतर साडी बदलली की मॅचिंगचा जमाना आहे. नकाला लावलेलं पॉलिश सुद्धा बदलतं. मॅचिंगचा जमाना. सकाळची साडी वेगळी, दुपारची साडी वेगळी, संध्याकाळची साडी वेगळी. बरोबर आहे. ह्या बिचाराचं काय एक बनेल आणि एक. आपण आपल्या बायकोचं
ए मागे सरायचं नाही. बर चला पुढं. स्टँड वरती गेला. दिवाळीचा पिरियड. इंदापूरवरनं पण आपल्या निमगावला यायला शेवटची गाडी. बाजार दिवस, शेवटची गाडी, दिवाळीचा पिरियड. गर्दी कमी असेल का जादा असेल? ही बायकोला नेतो, असं झाड बघतो, तिला म्हणतो हिथंच उभार. मग तिथं ती गर्दी झालेली असते. धक्का बक्के गड्डा गद्दे रे घामे गोम. तिथं काय असा चौबदार येतो काय? महाराज आले सारखा म्हणायला. धक्का बक्के गद्दा गद्दे रेटा रेटे घामे गोम. कसा बसा एसटी मध्ये प्रवेश मिळतो. रुमाल काढतो, सीट वरती टाकतो. रुमाल कोणी टाकला बाळा? हे पटदिशी बोल रे, आपल्याला 11:15 वाजले, 11:45 वाजले. रुमाल कोणी टाकलाय? मालकानं. बरोबर. धक्का बक्की गद्दा गुद्दी कुणी सोसली? बरोबर आहे. घाम कुणी गाळलाय? चला पुढं. तिकीट कोण काढतंय? तिकीट कोण काढणार? मालक. बरोबर आहे. आणि जागेचा 7-12 कोणाचा निघतो? आपण आपल्या बायकोच. कुठं म्हणलं होतं मालक? का रे दास होसी संसाराचा खर. असलं दास्यत्व स्वीकारण्यापेक्षा तो बरा आहे. सावता महाराजाचं दास्यत्व का स्वीकारतायत? महाराज संतांच्या संगतीत जावा, फायदा आहे. आलिंगन द्या, फायदा आहे. दर्शन घ्या, फायदा आहे. संगत करा, फायदा आहे. लोटांगण घाला, फायदा आहे. अरे त्यांच्या नाणीतला किडा बना, फायदा आहे. त्यांच्या दारातलं कुत्र बना, फायदा आहे. पण संतांच्या दारातलं सर्व भावे दास झालो त्यांचा. का तुकोबर आहे दास्यत्व स्वीकारतायत? कशासाठी? महाराज एकदा देवपूजेला बसले होते आणि देवानं चोपदाराला सांगितलं होतं, हे बघ माझी पूजा चालू आहे, कोणाचा कोणी लाल आला तरी आत सोडायचं नाही. कुठला मी महाराज येऊ दे म्हणले, आत सोडायचं नाही. बर म्हणले. दोघ जण दरवाज्यावर, देव आत पूजाला. आणि तेवढ्यात नारद मुनी आले की दोघांनी दंड अडवला. नारद मुनी होते. ए बाळांनो, ए चोपदारांनो, कुणाचा रस्ता अडवलाय? लेकराचा. जाऊन सांगा माझ्या बापाला, नारद मुनी तुझं लेकरू आलंय म्हणून. शिपाई आतमध्ये पडत गेला. देवा नारद मुनी आलेत. अरे म्हणले त्याला पाठवा आतमध्ये. पळतच गेलं नारद मुनी. कारण नारदाला कौतुक बघायचं होतं. कारण चौदारीने दार अडवून सांगितलं होतं, देवाची पूजा चालू आहे. मग ह्याच्या पोटामध्ये गोळा आला होता, देव कुणाची पूजा करतोय हे त्याला बघायचं होतं. म्हणून त्याला गडबड झाली होती. पळतच गेला देवाच्या घरामध्ये. आणि देव घरात बघितलं आणि देव पूजा करत होता. कुणाची? कोण होतं पुढं? ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सावता महाराज, नरहरी सोनार, सजन कसाई. नारदाला वाईट वाटलं, देवा तू यांची पूजा करतोयस काय? देवाला रागच आला की यांची पूजा करतोय म्हणजे संतांना कमीपणा केला. ए नारदा, मला शिव्या दे पण माझ्या भक्ताला नाही बोलायचं, माझ्या संतांना नाही बोलायचं. देवा असं काय महत्व आहे संतांचं? सांगू का तुला महत्व? मला काय विचारतो म्हणले, आता त्या गटरीतला किडा जन्माला आलाय, जा त्या किड्याला जाऊन विचार. हो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. नारद पळत गेले. गटरीतला किडा नुकताच जन्माला आलेला होता. किड्याला गेले, म्हणले जय हरी. नारदाचं तोंड बघितलं की त्यानं तिथंच मेलं. प्रश्नाचं उत्तर पळत आलं. देवा उत्तर मिळलं नाही. मग त्याच गटरीवरती एक झाड आहे आणि त्या झाडावरती सरडा आहे. म्हणले सरडा आत्ताच जन्माला आलाय, जा त्याला विचार. नारदा पळत गेले.
सरड्याला म्हणले जय हरी, ती पण रामकृष्ण हरी म्हणलं. तोंड कसनुस करून आलं देवा, उत्तर मिळलं नाही मला. मला असं कर, त्याच झाडावरती पोपट आहे, आत्ताच जन्माला आलाय, जाऊन ते पोपटाला विचार. पळत गेलं, पोपटा जय हरी, रामकृष्ण हरी. मन आतलं दुःखी व्हायला लागलं. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. असं असताना माझं तोंड बघितलं की अरे तुका म्हणे आले घरात तोचे दिवाळी दसरा, आणि माझं तोंड बघितलं की माणसं मारायला लागलेत. नारदाला वाईट वाटायला लागलं, पण देवाला त्याला दाखवायचं होतं संतांची किंमत. ए नारदा, मिळालं का उत्तर? नाही. मग एक काम कर, निमगाव गावात जा आणि त्या पाटलाला त्या गाईला आत्ताशी कालवड झाले म्हणले. नारदाने हात जोडलं, म्हणले आतापर्यंत ती किडा मिळाला, पोपट मिळाला, सरडा मिळाला, त्यांना वारसदार कोण नव्हतं म्हणून मी तुमच्यापर्यंत. पण आता हे पाटील म्हणताय पाटलाचे गाय, ती वासरू जर मला बघून मिळलं तर? नाही नाही म्हणजे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल जा. परत पळत गेलं, परत वासराला जय हरी, त्यानं पण रामकृष्ण हरी म्हणलं. मग मात्र देवाला त्यानं साष्टांग दंडवत घातला. देवा लगा काय चुकलं असेल तर मला हितच हान केला का म्हणला. एक काम कर म्हणले, आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे का? त्या गावचा राजा आहे म्हणले, आणि त्या राजाला 60व्या वर्षी पोरग झालंय, आणि त्याचं नाव ठेवायचा कार्यक्रम चालू आहे. ते आत्ताच जन्माला आलंय. नारदानं तिथंच साष्टांग दंडवत घातला. ए ना देवा, लगा माझा तिकीट काढतो का इथंच? आतापर्यंत कसं तरी तुला तोंड दाखवायला तरी आलोय, आता राजाला एकुलत एक पोरग 60व्या वर्षी झाल्यालं, आणि तीच तुला उत्तर पाहिजे ना? जा, उत्तर पाहिजे होते म्हणून नारदही त्या गावात गेले. आणि गावात गेल्याबरोबर राजाला बातमी कळली की आपल्या गावात नारद मुनी आलेत. साष्टांग दंडवत घालत गेला, श्री संतांची माथा चरणावरी. देवा, त्याला आधीच आनंद झाला होता, पोरग झालं होतं, त्याच्यात दुधात साखर पडावी, त्याच्यात त्याला इलायची टाकावी. इलायची नाही, केशर पडावं, किती आनंद होईल. तेवढा आनंद राजाला झाला. गाय मसराला सुद्धा त्यानं अलंकार वाटले महाराज. उत्सव साजरा, हत्तीवरनं पेढे, गाव जेवण, सिंहासनावरती बसवलं नारदाला, षडोपचारे पूजन केलं, आणि साष्टांग दंडवत घालून हात जोडून विनंती केली. म्हणले लेकराला तेवढा आशीर्वाद द्या. नारद दबकलं तिथंच. त्याला माझ्याकडे घेऊन येऊ नका, आपणच तिकडे जाऊ, कारण काम कुणाचं आहे? प्रश्नाला उत्तर कुणाला पाहिजे? आपल्याला पाहिजे. त्याला नको म्हणले घेऊ. ह्याच्या मनात धुडकी भरली होती, बीपी वाढायला लागला होता. कारण आता ही असला एवढा सत्कार आदरातिथ्य केलंय, आणि जर त्या पोराचा नंबर लागला बीपी वाढायला. याला संताचा अपमान करतोय काय? पोराला सुद्धा सुटका दिली नाही माझ्या देवानं महाराज. गेले महाराज, आणि त्या पाळण्यातल्या बाळाला पाहिलं. जय हरी, जय हरी, उत्तर आलं तिकडनं. एवढा आनंद झाला नारदाला. म्हणला आता उत्तर नाही मिळलं तरी चालेल, पण पोरग मरायचं वाचलंय. ज्या अर्थी वाचलंय त्या अर्थी आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार. महाराज पाळण्यात पाय धरले त्यानं. कुणी? नारदानं. आणि कानात विचारलं, बाळा, ए बाळा, अरे मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे रे. तुला प्रश्नाचं उत्तर पाहिजे? हो. कुणी पाठवलं म्हणलं माझ्याकडं? बाळ पण हुशार, मारुती महाराजासारखं. किती देख नाही बघा की, किती गोंडस आहेत बघा की. जसे ते गोंडस आहेत तसे त्यांच्या हाताला सुद्धा किती गोडवा आहे. त्यांच्या देखणेपणाकडे जाऊ नका, त्यांच्या हाताकडे बघा कसा गोडवा आहे. 90 टनाचा माल गली हलवतोय का नाही? मला सांगायचं तात्पर्य, नारदाला विचारलं,
नारदा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुला माझ्याकडे कुणी विचारायला पाठवलंय? म्हणले माझ्या बापानं. म्हणले त्याला आणल्याशिवाय तुला उत्तर मिळणार नाही. किती हुशार आहे बघा. त्याला आण. मला त्यात काय अवघड आहे? पळतच गेलो. देवा 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 देवा. देव म्हणले काय झालं? मेलं काय? मेलं नाही मला. मग उत्तर दिलं नाही अजून. तुला नेल्याशिवाय देत नाही मला. चल म्हणला. मग नारद मुनी देवाला घेऊन आले. मग बाळ म्हणलं, नारदा सांगू का तुझ्या प्रश्नाचं उत्तर? अरे मी 184 फेऱ्यामध्ये गटरीतला किडा झालतो. गटरीतला किडा 84 लक्ष योनी फेऱ्यामध्ये मी गटरीतल्या योनीमध्ये आलो होतो. पण माझं भाग्य उजळलं. तुझं दर्शन त्या कुळात झालं. भाग्य नुसतं नाही, प्रमोशन मिळलं. सरड्याच्या कुळात जन्म. गटरीतनं बाहेर आलो, सरड्याच्या कुळात आलो. पण माझं परत भाग्य उजळलं. त्याही वेळेस मला तुझं दर्शन झालं नारदा. प्रमोशन. पोपटाचा जन्म. सरड्यापेक्षा पोपट. प्रमोशन. मला पोपट झालो. पण त्याही कुळात तुझं दर्शन झालं. वासराच्या जन्माला आलो. त्याही वेळेस तुमचं दर्शन झालं. माणसाच्या जन्माला आलो. निमगावात जन्माला आलो. आणि या निमगावात जन्माला येऊन मला सावता महाराजांचं दर्शन झालं. कुणामुळं? उजळले भाग्य संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. महाराज संतांमुळं. म्हणून सावता महाराजांची सेवा करायची. का? त्यांच्यामुळं ह्या बापाचं कधी दर्शन होईल सांगता येईल का? फक्त आपण करत राहायची, सेवा करत राहायचं, अन्नदान करत राहायचं, मदत करत राहायचं, कीर्तनकाराला यजमानपद देत राहायचं. आयुष्यात काय कमी पडणार नाही महाराज तुमच्या. म्हणून ही वाढ व्हायचं असेल तर महाराज देत राहायचं. एक दिवस असा उजळ सावता महाराजांचं आपल्याला स्वप्नात दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संतांचं रोय. कारण त्यांचा अवतारच आपल्यासाठी. त्याची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ. त्यांच्याशिवाय या जीवाचं हित कोणी करू शकत नाही. म्हणून त्याची माझे हित करीते कधीतरी नाही, सतत सदा सर्व काळ. अजून काय करतात? भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख. मग एवढे उपकार संतांचे आपल्यावरती. मग आपण बी काहीतरी देणं लागतं का नाही? संतांचं काहीतरी देणं लागतं का नाही? मग आपण काय घेऊ? तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन न मोडी बोलिले ते त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ. एकच मिनिटामध्ये प्रसाद सांगतो तुम्हाला. आता आपण सगळेजण शेवटच्या टप्प्यात आलोय. संतांचा प्रसाद आपल्याला सेवन करायला सांगितले तुकोबरायाने. मी सेवन करील म्हणतायत, वचन देत आहेत इथं सावता महाराजांना. तुमचा मी प्रसाद घेईन म्हणतायत. आपणही सावता महाराजांना वचन देऊया आणि सावता महाराजांचा प्रसाद घेऊया. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही 36 वर्ष झालं प्रसाद घेतोय पण अजून आमचा उद्धार झाला नाही. आम्हाला प्रसादच कळला नाही तर उद्धार कसा होईल? अरे जेवण करणं म्हणजे प्रसाद नाही. सांगू का तुम्हाला? ज्ञानोबारांचा प्रसाद कोणता आहे? 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी आपल्यासाठी प्रसाद ठेवून गेलेत. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आपल्यासाठी प्रसाद आहे. ज्ञानोबारांचा हरिपाठ आपल्यासाठी प्रसाद आहे. अरे रोज नुसतं हरिपाठ म्हणा. नित्य सत्य मीठ हरिपाठ ज्यासी खळी काळ त्यासी. म्हणून
ज्ञानोबारांचा प्रसाद म्हणजे हरिपाठ आहे. तुकोबारांचा प्रसाद जर तुम्हाला पंढरपूरला आपण जातोय, पंढरपूरला गेल्यानंतर तिथनं चिरमुरा आणू नका, बतासा आणू नका, शाव आणू नका. आणायचंच असेल तर ज्ञानोबारांचा प्रसाद आणा. आताच्या माता भगिनींना नवीन एक आणतात बघा, खेळणं, आयुष्याचं खेळणं होईल तुमच्या. पंढरपुरातून आणायचंच असेल तर खेळणं आणू नका. तुम्हाला नातवाला खेळणं आणायचंय ना, त्याच्या आयुष्याचं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना, त्या नातूच्या हातामध्ये हरिपाठ द्या, टाळ द्या. आयुष्यातलं संकट टळायची ताकद त्या टाळात आहे. माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी माझ्या हातामध्ये प्रसाद दिलाय महाराज, तो प्रसाद मी तुम्हाला वाटतोय. माझ्या दादानी माझ्या आयुष्यामध्ये मला काय दिलं असेल तर सांगतो तुम्हाला. त्यांच्या नित्य नेमात असणारी ज्ञानेश्वरी आज माझ्यापाशी आहे. किती जणाला मी ज्ञानेश्वरी सांगितली म्हणजे ती ज्ञानेश्वरी संपल सांगा ना. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या लेकराला प्रसादच द्यायचा असेल तर ज्ञानोबारांचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी द्या, गाथा द्या, भागवत द्या. तो प्रसाद आपल्यासाठी आहे. आणि त्यातल्या ओव्या, त्यातले अभंग, आयुष्यातले रोज एक अभंग जरी वाचला तर आयुष्य वाचायचं असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी. म्हणून तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करी ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. एकदा संतांचं मनोभावे पूज आपण भजन करूया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर